नमस्कार. पुन्हा एकदा प्रमोद सस्ते प्रगती चळवळ युट्यूब चॅनल सर्व दर्शकांचे स्वागत. व्हिडिओच्या सुरुवातीलाच सर्व दर्शकांना विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. वर्ण व्यवस्था, वैदिक संस्कृती याचा आपण अनादी काळापासूनचा जर इतिहास तपासला तर जो संघर्ष देव आणि दानव यांच्यामध्ये, ज्याच्यामध्ये सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग असा प्रवास जी चौकडी काळाची आहे ती आपल्याला पाहायला मिळते. काल मी एका लहान मुलाला, चौथी पाचवीतल्या एका मुलाचा आजी त्याची समजत होती की बाबा बाबा दूध पी नाहीतर भूत येईल. त्यावेळेस त्या मुलानं त्या आजीला एक प्रश्न विचारला की भूत कसलं असतं. त्याच वेळेस त्या आजीनं माझ्याकडे बोट दाखवलं. आता हे माझा अवतार, दाढी बघितल्यानंतर त्या मुलाला भीती घालण्यासाठी त्या आजीनं सांगितलं की हे भूत असं असतं. मलाही हसायला आला तिकडे, परंतु हा विषय चेष्टेचा नाही. आज राक्षस ही वृत्ती किंवा राक्षस ही जमात जर आपण बघितली तर ती गेली कुठे, कलियुगामध्ये ही कुठे आहे, हा प्रश्न निश्चितपणे त्या बालकाला पडला. किंवा हे भूत पिशाच गेले कुठे. मला वाटतं प्रत्येकामध्ये देव आणि दानव किंवा राक्षस वृत्ती ही आहेच, परंतु ह्याची प्रचिती नेमकी कधी आणि कशी येते ह्याचं उत्तर शोधता शोधता मगाशी मी सुरेश दस साहेब, जे बीडचं प्रकरण आहे, त्यांची प्रेस बघितली. त्याच्यामध्ये खरोखरच आज वर्ण व्यवस्था संपल्यानंतर जी व्यवहारातून संविधानिक व्यवस्था आज आहे त्याच्यामध्ये सुद्धा देव आणि दानव किंवा राक्षसी प्रवृत्ती यांची प्रचिती येताना दिसते. एक साधं सोपं एक छोटं उदाहरण म्हणजे त्यांनी काही प्रेसमध्ये ठराविक मुद्दे पॉइंट आउट केले. ते म्हणजे देव हा देणारा असतो, म्हणजे त्याची देण्याची वृत्ती असते, आणि दानव हा ओरबडणारा असतो, एक घेण्याची वृत्ती, स्वार्थी संकुचित प्रवृत्ती आपण म्हणतो ती असते. मराठा आरक्षणावरती बोलताना मराठा समाज हा नेहमीच देणारा, म्हणजे दानत असणारा समाज, कोणाचं ओरबडून न खाणारा, परोपकारी, पुण्य मार्गाने जाणारा, अशी एक मराठा समाजाची भूमिका दिसते. आता याला अपवाद निश्चित असणार आहेत. मराठा समाजामध्ये सुद्धा जन्मतः प्रत्येक व्यक्ती हा देव किंवा दानव नसून तो मानव असतो. मग त्याच्यामध्ये त्याची राक्षसी वृत्ती किती आहे आणि त्याची देव वृत्ती किती आहे हे त्याच्या चारित्र्यातनं किंवा जीवन प्रवासातनं दिसतात. आता ह्या बीडच्या प्रकरणाचा उल्लेख मी का केला तर त्याच्यामध्ये त्यांनी परळी नगरपालिका स्पेशल ऑडिटची मागणी केली. आता हे ऑडिट सुरेश दस यांनी का मागवलं, तशी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. तर त्याचं कारण असं आहे की एकाच रस्त्याची 5-5 वेळा जवळजवळ 46 कोटींची बिले विष्णू चाटेंच्या नावे काढली गेलेली आहेत. मला वाटतं हे फक्त परळीत होत नसावं. मी ज्या फलटणमध्ये राहतो किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक नगरपालिकेमध्ये हे होत असावं, किंवा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये हे होत असावं. मग ही वृत्ती कोणती आहे तर निश्चितपणे ही राक्षसी किंवा दानवी वृत्ती आहे. ही वृत्ती फक्त राजकारणीच लोकात आहे का तर निश्चित नाही, सर्वसामान्यामध्ये सुद्धा वृत्ती आहे. शिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये एक पोलीस अधिकारी सातत्यानं 20-20 वर्ष त्याची बदली होत नसेल, किंवा वाल्मिक करार प्रकरणी सहकार्य त्यांना लपून राहण्यामध्ये किंवा तपास यंत्रणेमध्ये वाल्मिक करारला त्यांनी सहकार्य केलं, त्यांची बदलीची एक मागणी केली, म्हणजे दानवी वृत्तीचं सहकार्य. करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवणारी पोलीस यंत्रणा कोणती होती, म्हणजे करुणा मुंडेंना सुद्धा याच्यामध्ये टार्गेट कुणी केलं. आता ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट पॉइंट आउट त्यांनी केली की भास्कर केंद्रे, जो पोलीस प्रशासनाचे अधिकारी. मला एक मुद्दा इथे आणखी सांगा वाटतो की जर आरक्षण मिळालं, नोकरी मिळालेली आहे, तर मला वाटतं जो शासकीय पगार आहे त्याच्यामध्ये त्याचं भागच नसावं. म्हणजे त्याची जी गरज आहे ती मोठी आहे, त्याची भूक मोठी आहे,
सर्वसामान्यांची जी भूक आहे एका दिवसामध्ये जास्तीत जास्त सर्वसामान्य किंवा ज्याच्याकडे राक्षसी प्रवृत्ती नाहीये, एक 20-25 हजारात त्याचं कुटुंब चालतं. परंतु भास्कर केंद्र नावाचा जो अधिकारी आहे तो जवळजवळ 16 वर्षे एकाच ठिकाणी त्यांनी काम करतोय. त्याचे 15 JCB, 100 राखेचे टिप्पर हे त्या एरियामध्ये चालतात. मटकावाला जो आहे, स्थानिक मटकावाला, त्याच्यामध्ये 50% पार्टनरशिप आहे. 20-20 वर्षे एकाच ठिकाणी पोस्टिंग होते. अवैध राखेचे साठे जे आहेत जप्त करण्याचे आदेश मिळावेत अशी मागणी करण्यात येते. अवैध वाहतूक तिकडे चालते आणि सगळ्यात महत्वाचा बिंदू नामावली घोटाळा. आज 28% मराठा समाज जो आहे तो एका बाजूला, आणि एवढी मोठी प्रॉपर्टी जमवणारे, ज्यांना आरक्षणाचा लाभ ओबीसीतनं मिळतो असे घटक. फलटण तालुक्यामध्ये सुद्धा ओबीसी मधनं, SC-ST मधनं जे आरक्षण मिळवणारे घटक आहेत, किंबहुना मराठा समाजामध्ये सुद्धा काही लोक जो प्रशासनामध्ये आहेत त्यांनी अवैध संपत्ती मिळवलेली आहे. फलटणच नव्हे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये, अनेक तालुक्यामध्ये, अनेक गावामध्ये अशी लोक मिळतात की जी शासकीय पगारा व्यतिरिक्त, म्हणजे नैतिकदृष्ट्या नाही तर अनैतिकदृष्ट्या संपत्ती जमवतात. मग ही लोक कोण आहेत? मला वाटतं ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, ही वृत्ती, हे संस्कार समाजातनं संपलेत का? संविधानिक व्यवस्थेमधनं या लोकशाहीमध्ये नेमकं शिक्षण व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय इच्छाशक्ती कुठे कमी पडते आहे? दिशाहीन समाज गुन्हेगाराकडे जात असेल तर ती जबाबदारी कोणाची? नवीन पिढीला आपण नेमकं काय देतोय? शिक्षण, संस्कार, ही मूल्य कुठे गेलेली आहेत? मला वाटतं गुरु परंपरेमध्ये चारित्र्य निर्मिती हा जो कन्सेप्ट होता तो आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठपर्यंत रुजवला गेलाय, हाही प्रश्न महत्वाचा आहे. राजकारण म्हणजे फक्त गुन्हेगारीचा अड्डा, पैसा कमावण्याचं एक यंत्रणा, पैसा कमावणारी यंत्रणा, असं चित्र जर आपण ह्या बीडच्या उदाहरणावरून पाहत असेल तर मला वाटतं मानवता संपणारच, जी मयत संतोष देशमुखच्या घटनेतनं आपल्याला दिसली. परंतु हे एका तालुक्यात नव्हे तर अनेक ठिकाणी होताना दिसतंय. डॉक्टर B.R. आंबेडकर यांना ही लोकशाही अभिप्रेत नव्हती. अनेक त्याग करणारे जे लोक आहेत, यशवंतराव चव्हाण असो, अटल बिहारी वाजपेयी असो, अनेक जे थोर महापुरुष होते, त्यांना ही लोकशाही अभिप्रेत नव्हती. येणाऱ्या काळामध्ये ही जबाबदारी कोणाची, ह्या बाबतीत मला वाटतं सर्व दर्शकांनी रिप्लाय करावी. देश